बंजारा समाजानंतर आदिवासी पारधी समाज जो आहे तो आता रस्त्यावरती उतरला आहे। त्यांनी बंजारा समाजाच्या मागणीला जो आहे तो विरोध केलेला आहे। आरक्षण बचाव, उपरे घुसखोरी थांबवा, बोगस आदिवासी हटवा अशी मोहीम घेत आज जो आहे तो मोर्चा आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं राज्यातील पहिला मोर्चा म्हणावा लागेल तो धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेला आहे। पारंपरिक वेशभूषेत जे आहे ते पारधी समाजातील नागरिक सहभागी झालेले आहेत। नेमका आदिवासी समाजाची मागणी काय आहे, कुठल्या मागणीला घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे, मला सांगा काय नेमकी मागणी आहे, कुठल्या मागणीला तुमचा विरोध आहे सध्या आरक्षणाच्या ह्या भूमिकेबाबत? सध्याच्याला जे बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये शिरकाव करण्यासाठी त्यांचे प्रयत्न जी चालू आहेत, सर्वप्रथम आदिवासी पारधी महासंघ त्यांचा जाहीर निषेध करते आणि हे जे बोगस आहेत किंवा हे जे बाहेरचे घुसखोरी करणारे आहेत, जे आम्ही ओरिजिनलमध्ये पारधी 45 जाती आहेत आणि 7.5% आम्हाला जे आरक्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं, त्या आरक्षणामध्ये अगोदर आम्हालाच सर हे कमी पडतं आहे। महाराष्ट्र शासनाला माझी विनंती कळकळीची आहे की ही 7.5% जर आम्हालाच कमी पडत असेल तर ह्या 7.5%मध्ये आणखीन आगाऊ कोणची तरी एक जात आमच्यामध्ये जर समावेश झाली तर हैदराबाद गॅजेटनुसार मागणी करताय। हैदराबाद गॅजेटनुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली त्यावेळेस ही गॅजेट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलंच नाही। त्याच्यामुळे ह्या गॅजेटचा मला वाटत नाही कोसो दूर आहे आणि काय त्याचा नफा तोटा रास्त नाही आहे। ही कुठून म्हणतात, कोणी राजस्थानहून आले, कोणी म्हणतात त्या अफगाणिस्तानमधून आले, ही कुठून आले, घुसखोरी आले आणि आमच्यामध्ये कशाला? आमच्या परडीमध्ये किंवा आमच्या ताटामध्ये अगोदरच आम्हाला खायला कमी आहे आणि वरून अजूनही हे खरं पाहिलं तर एवढे शिकलेले सवरलेले आहेत। यांचे आमदार मंत्री सध्या विद्यमान एखादा मंत्री आहे आणि त्यांनी जर का आमच्या दुबळ्या आदिवासीमध्ये तर आमच्या पारधी समाजाचे हक्क हिरावून घेण्याचा जर प्रयत्न करत असेल तर आज हजारोच्या संख्येने आले, उद्याच्याला मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा किती पटीनं मोठं येईल। आणि हे शांततेच्या मार्गाने आज आम्ही एक निवेदन दिले पूर्ण आणि मार्गाने निवेदन दिले। काही मुली आहेत आदिवासी, मला सांग काय दिदी तुझ्या भावना आहेत? एकीकडे त्या समाजाची मागणी आहे, तुझ्या समाजाच्या भावना, तुझा प्रश्न काय? आता मागासलेला समाज कुठंतरी आम्ही पण आता स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे उतरलेलोच आहोत। त्यामध्ये आम्हाला म्हणजे जवळपास 40 किंवा 45 मार्क पडतात आणि त्यामध्ये कट ऑफ कुठं तर लागतोय 50, कुठं तर 49 तसा लागतोय आणि त्यामध्ये जर हा समाज जर आला तर आमचा कट ऑफ वरी नाही का जाणार? म्हणजे हेच आमचं मागणं आहे की म्हणजे आमचा कट ऑफ पहिलाच म्हणजे आमच्यात कसं तरी शिकतोय आम्ही, म्हणजे आमची परिस्थिती चांगली आहे। त्यामुळं पण अशी खूप रास्त मागणी काय मला सांग की जे वंजारा समाज आहे, कोळी धनगर आहेत, त्यांनी आमच्या समाजामध्ये प्रवेश करू नये। एकूण जर बघितलं तर आरक्षणाचा जो मुद्दा आहे, ज्या मुद्द्याला घेऊन हा सगळा संघर्ष सुरू झाला आहे, त्याच्यात आता कुठेतरी याही आदिवासी पारधी समाजानं भर घातली आहे। बंजारा समाज जो मागणी करतोय त्या मागणीला त्यांनी विरोध केला असून आज हजारोच्या संख्येनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर हे समाज बांधव दाखल झालेले आहेत। मागणी एवढीच आहे की बंजारा समाज जो मागणी करताय ती मागणी रास्त नसून त्या मागणीला विरोध आहे। जर शांततेच्या मार्गाने आम्ही मागणी करतोय, ही जर नाही झाली तर लाखोच्या संख्येनं आम्ही तीव्र आंदोलन करणार असा इशारा या समाजाच्या वतीनं देण्यात येतो आहे। सागर जाधवसह बालाजी निलफर, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।